नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एस-के एज्युकेशन ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. आजच्या सेशनमध्ये पुन्हा एकदा आपण हायकोर्ट परीक्षेसाठी प्रपोजिशन या चॅप्टरवर आधारित असलेल्या प्रश्नांची प्रॅक्टिस करून घेणार आहोत. मागच्या भागामध्ये आपण वन वर्ड सबस्टिट्यूशनचे 20 क्वेश्चन्स पाहिले होते. आज आपण प्रपोजिशनचे 20 क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत. यामधून तुमची एक प्रॅक्टिस होईल आणि आगामी काळात ज्या काही परीक्षा होणार आहेत, त्या परीक्षांमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त गुण जे आहेत ते मिळवता येतील. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिससाठी आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवर दररोज एक व्हिडिओ अपलोड करणार आहोत, ज्यामध्ये 20 to 25 क्वेश्चनची प्रॅक्टिस होईल. आणि सोबतच आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ते जॉईन करा. त्यामध्ये तुम्हाला काय मिळेल, सकाळी 10 प्रश्न इंग्रजीचे, संध्याकाळी 10 प्रश्न इंग्रजीचे, असे टोटल 20 क्वेश्चन्स तुम्हाला डेली मिळतील. त्यामध्ये तुमची 20 प्रश्नांची प्रॅक्टिस होईल आणि आपल्या यूट्यूब व्हिडिओ थ्रू तुमची 20 प्रश्नांची प्रॅक्टिस होईल. असं दररोज जर तुम्ही अर्धा तास आपल्या यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जर दिला, तर तुमची 40 क्वेश्चनची इझिली प्रॅक्टिस होईल. चला सुरुवात करूया आजच्या आपल्या प्रपोजिशनच्या पहिल्या प्रश्नाला. तत्पूर्वी होळी पौर्णिमेनिमित्त आपण आपल्या एस-के एज्युकेशन ॲपवर असलेल्या सर्व कोर्सेसवर ऑफर दिलेली आहे. ते ऑफर तुम्ही बघू शकता. 499 मध्ये TCS, IBPS, MPSC पॅटर्नचा इंग्लिश कोर्स 1 वर्षासाठी उपलब्ध आहे आणि ₹99 जो कोर्स आहे तो PYQ, ज्यामध्ये आतापर्यंत TCS पॅटर्ननुसार झालेल्या 100 प्रश्नपत्रिकांचा समावेश, त्यांचे व्हिडिओज आपण घेतलेले आहेत. चला, पहिला प्रश्न आहे, हिज इन्सिस्टन्स ब्लँक प्रोसिजरल ॲक्युरेसी. हिज म्हणजे त्याचे, इन्सिस्टन्स म्हणजे त्याचा आग्रह असा होता की जे काही प्रोसिजर आहे, की जे काही प्रोसेस आहे कशाबद्दलची, जी ॲक्युरेसी आहे, वॉज नॉट मेअरली, ते फक्त एक मॅटर ऑफ डिसिप्लिन, तो फक्त एक डिसिप्लिनचा भाग नव्हता. बट स्टेम, परंतु ते उत्पन्न झालं होतं किंवा निर्माण झालं होतं कशामधनं, अ डीप रिस्पेक्ट, त्याच्यामध्ये एक डीप रिस्पेक्ट होता फॉर इन्स्टिट्यूशनल नॉर्म्स, जे काही इन्स्टिट्यूशनल नॉर्म्स आहेत त्याबद्दल त्याचा रिस्पेक्ट असल्यामुळे या रिस्पेक्टमधून हे जे प्रोसिजरल ॲक्युरेसी आहे ही आली होती आणि ही फक्त डिसिप्लिनमुळे आली नव्हती, तर त्याला एक रिस्पेक्ट होता म्हणून आली होती. आता बघा, या ठिकाणी इन्सिस्टन्स नंतर आपल्याला प्रपोजिशन विचारलेलं आहे. इन्सिस्ट म्हणजे काय, आग्रह करणे किंवा आग्रही असणे, आणि इन्सिस्टन्स म्हणजे काय, फक्त आग्रह. मग यानंतर आपल्याला कोणतं प्रपोजिशन यूज करायचं आहे, तर भरपूर वेळेस तुम्हाला सांगितलेलं आहे, इन्सिस्ट हा जो वर्ब आहे त्यानंतर आपण ऑन हे प्रपोजिशन यूज करतो. सिमिलरली इन्सिस्टन्स हा जर त्याचा नाउन फॉर्म होईल, तर त्यासोबतही आपण ऑन हा प्रपोजिशन यूज करणार. मग बघा, आपल्याला ऑन कुठे दिसतंय, तर ते ऑप्शन ए मध्ये दिसतंय आणि म्हणून ऑप्शन ए हेच आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. त्यानंतर बघा, या ठिकाणी स्टेम हा शब्द आहे. स्टेम या शब्दाचा अर्थ काय होतो, निर्माण होणे किंवा उत्पन्न होणे किंवा त्याच्यामधनं येणे. सो जे काही निर्माण होत आहे किंवा जे काही उत्पन्न होत आहे, ते कशातनं निर्माण होत आहे, डीप रिस्पेक्ट मधनं. म्हणून या ठिकाणी आपल्याला कोणता प्रिपोजिशन यूज करायचा आहे, फ्रॉम. आता बघा, ते फ्रॉम दिलेला आहे का, दिलेला आहे, म्हणून ऑप्शन ए जे आहे तेच आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. ऑल राईट, क्लिअर. पुढचा प्रश्न बघा, द कमिटीज ऑब्जेक्शन ब्लँक द मर्जर अरोज ब्लँक कन्सर्न्स अबाउट मोनोपॉलिस्टिक कंट्रोल. आता या ठिकाणी बघा मित्रांनो, की जी कमिटी आहे त्या कमिटीचं जे ऑब्जेक्शन आहे, कमिटीने घेतलेलं जे ऑब्जेक्शन आहे, कशाबद्दलचं, मर्जर अरोज, जे काही मर्जर झालेलं आहे, जे काही मर्जर आलेलं आहे किंवा निर्माण झालेलं आहे, आणि इथे म्हटलेलं आहे कन्सर्न्स, चिंता आहे, अबाउट मोनोपॉलिस्टिक कंट्रोल, आणि त्यामध्ये चिंता कशाबद्दल दिसते, मोनोपॉलिस्टिक कंट्रोल, म्हणजे एकच व्यक्ती किंवा एकच राजकीय व्यक्ती त्या ठिकाणी काय करणार आहे, कंट्रोल करणार आहे, त्याबद्दल त्याची चिंता आहे. आता बघा, या ठिकाणी ऑब्जेक्शन दिलेलं आहे. ऑब्जेक्शन नंतर जनरली आपण कोणता प्रिपोजिशन यूज करतो, तर टू हा प्रिपोजिशन यूज करतो. येथे आपण कन्फ्यूज होऊ शकतो म्हणून आपण अगेन्स्ट घेणार, तर ऑब्जेक्शन नंतर आपण अगेन्स्ट हा शब्द घेत नाही. कारण ऑब्जेक्शन जे आहे ते ऑलरेडी एक नेगेटिव्ह वर्ड आहे, म्हणून आपण अगेन्स्ट हा प्रिपोजिशन घेत नाही. ऑब्जेक्शन नंतर टू घेणार, म्हणून ऑप्शन बी बरोबर होईल. सी ओव्हर आणि फॉर पण येणार नाही. आणि त्यानंतर बघा, या ठिकाणी अरोज आहे. अरोज म्हणजे काय, उत्पन्न झालेला आहे. जसं स्टेम पाहिलं उत्पन्न झालं, तसंच अरोज म्हणजे काय, त्यामधनं निघाला. म्हणून त्याच्यानंतर त्याच्या आधी आपण काय यूज करणार, या ठिकाणी फ्रॉम हा प्रिपोजिशन यूज करणार. म्हणून इथे सुद्धा अरोज फ्रॉम म्हणजे त्याच्यामधनं ही चिंता जी आहे ते निर्माण झालेली आहे. सो ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. ऑल राईट, क्लिअर आहे. बघा पुढचा प्रश्न, शी इज रिमार्केबली, ती अतिशय विलक्षणरित्या ॲडॅप्ट आहे. ॲडॅप्ट म्हणजे काय, कुशल आहे, स्किलफुल आहे. आता एखादा व्यक्ती जर कुशल असेल, स्किलफुल असेल, तर आपण जनरली काय यूज करतो, प्रपोजिशन ॲट यूज करतो, हे सगळ्यांना माहिती असेल. मग बघा, ॲट कुठे दिसतंय आपल्याला, ऑप्शन ए मध्ये दिसतंय, बी चुकीचं, सी चुकीचं आणि डी पण चुकीचं. त्यानंतर बघा, या ठिकाणी डेव्हिएट्स दिलेला आहे. काय म्हटलं, शी इज रिमार्केबली, ती विलक्षणरित्या स्किलफुल आहे, कुशल आहे ॲट नेगोशिएटिंग कॉन्ट्रॅक्ट्स,
जे काही विविध प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट्स होतात त्यामध्ये निगोशिएट करण्यामध्ये ती कशी आहे? कुशल आहे. खूप विलक्षणरित्या कुशल आहे. अँड रेअरली डेव्हिएट्स आणि भरपूर कमी वेळेस ती डेव्हिएट होते म्हणजे विचलित होते किंवा पथविमुख होते. एस्टॅब्लिश्ड प्रोटोकॉल्स जे काही एस्टॅब्लिश केलेले प्रोटोकॉल्स किंवा डिसिप्लिन आहे त्यामधनं भरपूर कमी वेळेस रिअरली ती काय होते? डेव्हिएट्स होते. आणि डेव्हिएट्स नंतर या ठिकाणी मग आपण काय घेणार? फ्रॉम घेणार. ऑब्व्हियसली इथे सुद्धा बघा आपल्याला फ्रॉमच दिलेला आहे. सो ऑप्शन ए जे आहे तेच आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा. द पॉलिसी इज कन्सिस्टंट. जी पॉलिसी आहे ती कशी आहे? सुसंगत आहे. कन्सिस्टंट असो किंवा इनकन्सिस्टंट असो आपण त्याच्यासोबत काय वापरतो? विथ हा प्रिपोजिशन वापरतो. फिक्स्ड प्रिपोजिशन आपल्याला माहिती असतील आणि म्हणून या ठिकाणी बी आणि सी ही दोन्ही आपली ऑप्शन्स होऊ शकतात. त्यासाठी आपल्याला पूर्ण सेंटेन्स रीड करावं लागेल. पुढची जी ब्लँक आहे ती पण बघावी लागेल. की द पॉलिसी इज कन्सिस्टंट विथ इंटरनॅशनल ट्रेड. इंटरनॅशनल ट्रेड सोबत ती कन्सिस्टंट होती. इंटरनॅशनल ट्रेड लॉज बरोबर सोबत ती कन्सिस्टंट होती पॉलिसी. अँड इज कंप्लायंट. कंप्लायंट म्हणजे काय? की प्रॉपरली ती आज्ञाकारी आहे किंवा त्याप्रमाणेच काम करते ज्याप्रमाणे ते इच्छुक आहे. सो कंप्लायंट विथ काय म्हणणार या ठिकाणी आपण? विथच म्हणणार. सो WTO रेग्युलेशन्स या ठिकाणी विथ आहे, इकडे विथ नाही आणि म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. हे सगळे फिक्स्ड प्रिपोजिशनचे क्वेश्चन्स आपण या ठिकाणी बघतोय. पुढे बघा. ही इज इंडिफरन्स. हिज इंडिफरन्स. हिज म्हणजे त्याचा आणि इंडिफरन्स म्हणजे काय? त्याची उदासीनता. त्याची जी पॅथेटिकनेस आहे किंवा त्याचं जे उदासीनता आहे किंवा त्याची जी न्यूट्रॅलिटी आहे त्याबद्दल या ठिकाणी बोललं जात आहे. सो इंडिफरन्स जर असेल तर इंडिफरन्स नंतर आपण कोणता प्रिपोजिशन वापरतो मित्रांनो? फिक्स्ड प्रिपोजिशन आहे टू. सो हिज इंडिफरन्स टू बघा टू आपल्याला दिसतोय ऑप्शन बी मध्ये म्हणजे बाकीची सगळी ऑप्शन्स जी आहेत त्या ठिकाणी कॅन्सल झाली. पुढे बघा शार्पली म्हटलेलं आहे ही इज इनडिफरन्स टू पब्लिक क्रिटिसिझम. म्हणजे पब्लिकचे जे क्रिटिसिझम टीका होते त्याबद्दल तो कसा आहे? न्यूट्रल आहे, उदासीन आहे. कॉन्ट्रास्ट शार्पली. सो या ठिकाणी बघा कॉन्ट्रास्ट आहे आणि कॉन्ट्रास्ट म्हणजे काय? विरोध असणे किंवा वेगळं असणे. सो कॉन्ट्रास्ट सोबत आपण विथ वापरतो. दिलेला आहे का विथ? बघा ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे आणि म्हणून ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा. द रिपोर्ट इज रिप्लेट. रिप्लेट म्हणजे सगळ्यांना माहिती असेल रिप्लेट म्हणजे भरलेला असणे. रिप्लेट म्हणजे काय? भरलेला असणे. सो जो काही रिपोर्ट आहे तो भरलेला आहे. कशाने भरलेला आहे? स्टॅटिस्टिकल अनॉमलीज. काही स्टॅटिस्टिकल जे अनॉमलीज आहे त्यानं तो काय झालेला आहे? भरलेला आहे. मग आता बघा रिप्लेट सोबत या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे विथ. रिप्लेट सोबत आपल्याला दिलेलं आहे ऑफ. पुन्हा एकदा या ठिकाणी विथ आहे. पुन्हा या ठिकाणी इन आहे. आणखी पुढे आपल्याला काय दिलेलं आहे? कास्टिंग डाऊट. कास्टिंग डाऊट इट्स ओव्हरऑल क्रेडिबिलिटी. सो कास्टिंग नंतर आपण जनरली काय वापरतो? ऑन वापरतो. मग बघा आता आपल्याला ऑन कुठे दिसतोय? सो ऑन दिसतोय आपल्याला इकडे आणि ऑन दिसतोय आपल्याला इकडे. म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते कॅन्सल होईल. ऑप्शन डी जे आहे ते कॅन्सल होईल. आता सगळ्यांना माहिती आहे एखादी वस्तू जर कशाने भरलेली असेल किंवा एखादा रिपोर्ट जर कशाने भरलेला असेल तर आपण काय वापरतो? ऑब्व्हियसली विथ वापरतो. म्हणून या ठिकाणी बघा विथ येईल. ऑप्शन बी जे आहे ते कॅन्सल होईल. ऑप्शन सी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी झालेला आहे. पुढचा प्रश्न बघा. द सीईओ रिफ्रेन. जो सीईओ आहे तो रिफ्रेन. रिफ्रेन म्हणजे काय? दूर राहणे किंवा लांब राहणे. रिफ्रेन नंतर आपण जनरली काय यूज करतो? तर रिफ्रेन नंतर आपण फ्रॉम यूज करतो. हे सगळ्यांना माहिती असेल. सो इकडे पण फ्रॉम आहे, इकडे पण फ्रॉम आहे. बी ऑप्शन, डी ऑप्शन काय होईल? कॅन्सल होईल. त्यानंतर बघा कमेंटिंग. कमेंट करणे. कमेंट नंतर आपण काय वापरतो? कमेंट नंतर आपण ऑन वापरतो म्हणून ऑन यायला पाहिजे. मग बघा ऑन कुठे आहे? सो या ठिकाणी बघा ऑन आहे ऑप्शन ए मध्ये. इकडे जर पाहिलं तर अबाउट आहे म्हणून ऑप्शन सी जे आहे ते कॅन्सल होईल. ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. चला बघा पुढचा प्रश्न. देअर एक्झिस्ट. त्या ठिकाणी एक्झिस्ट करतोय ए मार्क्ड डिस्पॅरिटी. डिस्पॅरिटी म्हणजे काय? असमानता किंवा एक प्रकारचा भेद. अर्बन अँड रुरल इन्कम. सो बघा अर्बन आणि रुरल म्हटलेलं आहे. सो डिस्पॅरिटी जर आहे आणि ती अर्बन आणि रुरल मध्ये आहे तर दोन मध्ये जर काही डिस्पॅरिटी असेल तर आपण काय वापरतो? तर आपण वापरतो बिटवीन. म्हणून बघा ऑप्शन मध्ये बिटवीन बी आणि सी मध्ये आहे म्हणून ए आणि डी काय होतील? कॅन्सल होतील. त्यानंतर बघा ॲट्रिब्युटेबल म्हटलेलं आहे की इथे ॲट्रिब्युटेबल नंतर काय येणार? टू येणार. हे सगळ्यांना माहिती आहे. काहीतरी कारण असणे. सो बघा टू कुठे दिसतंय? ऑप्शन बी मध्ये दिसतंय. ऑप्शन सी होणार नाही कारण हा विथ जो आहे तो काय होईल? चुकीचा होईल. ॲट्रिब्युटेबल म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचं काहीतरी कारण असणे आणि त्यामुळे ते ॲट्रिब्युटेबल टू स्ट्रक्चरल इनइक्विटीज या ठिकाणी दिलेलं आहे. पुढे बघा मित्रांनो. शी हॅज लिटल टॉलरन्स. शी हॅज लिटल टॉलरन्स म्हटलेलं आहे. शी हॅज लिटल टॉलरन्स म्हणजे तिच्याकडे फार कमी सहनशीलता आहे. इनएफिशियन्सी
अँड इज इनटॉलरंट म्हटलेलं आहे. इनटॉलरंट म्हटलेलं आहे. सो जेव्हा आपण टॉलरन्सचा वापर करणार, तेव्हा टॉलरन्स सोबत आपण कशाचा वापर करतो? फॉरचा वापर करतो. आणि जेव्हा आपण इनटॉलरंट वापरणार, तेव्हा ह्याच्यासोबत आपण कशाचा वापर करतो? ऑफचा वापर करतो. हे सगळे फिक्स्ड प्रिपोझिशन आहे. फॉर, ऑफ ऑप्शन ए मध्ये दिसतंय म्हणून ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा, द स्कॉलर्स थिअरी इज एनालॉगस. एनालॉगस म्हणजे काय? अतिशय सिमिलर असणे, सारखी असणे. सो एनालॉगस नंतर आपण काय वापरतो? टू वापरतो. बघा ऑप्शन मध्ये कुठे कुठे टू आहे, तर बी मध्ये टू आहे आणि डी मध्ये टू आहे. मग ऑप्शन ए आणि सी काय होतील? कॅन्सल होतील. अर्लियर फ्रेमवर्क्स, की जो स्कॉलर आहे त्याची जी थिअरी आहे ती सारखी आहे, समान आहे, जे आधीचं फ्रेमवर्क्स होतं त्याच्यासारखं. परंतु डायव्हर्ज सिग्निफिकंटली देअर कन्क्लुजन्स. परंतु त्यांच्या कन्क्लुजनमध्ये मात्र ती कशी आहे? डायव्हर्ज झालेली आहे. मग डायव्हर्ज नंतर आपण काय यूज करतो? डायव्हर्ज नंतर आपण फ्रॉम यूज करतो. मग बघा या ठिकाणी फ्रॉम आहे, इकडे विथ चुकीचं आहे. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा, द ऑर्गनायझेशन इज कमिटेड. आपल्या सगळ्यांना माहिती कमिटेड असणे. आपण म्हणतो ना एखादा व्यक्ती कमिटेड आहे म्हणजे समर्पित आहे. सो कमिटेड नंतर काय वापरलं जातं? कमिटेड नंतर टू वापरलं जातं. सो कमिटेड टू. सो टू बघा कुठे आहे? इथे आहे आणि इथे आहे. म्हणून ऑप्शन बी किंवा सी आपलं बरोबर होईल. परंतु ए किंवा सी जे आहे ते चुकीचं होईल. बी किंवा डी पैकीच आपलं उत्तर बरोबर होईल. इकडे म्हटलेलं आहे अकाउंटेबल. अकाउंटेबल असो किंवा रिस्पॉन्सिबल असो, आपण काय यूज करतो? फॉर यूज करतो. म्हणून या ठिकाणी काय यूज व्हायला पाहिजे? फॉर. फॉर आहे ऑप्शन बी मध्ये म्हणून ऑप्शन बी बरोबर होईल. इथे टू चुकीचं आहे म्हणून ऑप्शन डी काय होईल? कॅन्सल होईल. ऑल राईट. बघा पुढे. द फाइंडिंग्स आर इंडिकेटिव्ह, सिस्टमॅटिक, फेल्युअर अँड सिम्प्टोमॅटिक. बघा इंडिकेटिव्ह म्हणजे काय? सूचक. एखादी गोष्ट कशाची जर सूचक असेल तर इंडिकेटिव्ह नंतर काय वापरतो आपण? ऑफ वापरतो. मग बघा इंडिकेटिव्हचा ऑफ या ठिकाणी आहे, इकडे आहे. बी आणि डी काय होतील? कॅन्सल होतील. की फाइंडिंग्स जे काही मिळालं ते याच्याबद्दल सूचक आहे, की सिस्टमॅटिक फेल्युअर आणि सिम्प्टोमॅटिक. सिम्प्टोमॅटिक म्हणजे काय? लक्षणं. एखाद्या आजाराचे काही लक्षणं असतात त्याला आपण सिम्प्टम्स म्हणतो. कुठल्याही कार्याचे काहीतरी सिम्प्टम्स असतात. तो सिम्प्टोमॅटिक आहे आणि सिम्प्टोमॅटिक नंतर आपण काय यूज करतो मित्रांनो? ऑफच यूज करतो. सो इंडिकेटिव्ह नंतरही ऑफ आणि सिम्प्टोमॅटिक नंतरही ऑफ. सो ऑप्शन ए आपलं करेक्ट उत्तर होईल या ठिकाणी. ऑप्शन सी आपलं या ठिकाणी कॅन्सल होईल आता. पुढे बघा, ही इज ऑब्लिव्हियस. ऑब्लिव्हियस म्हणजे त्याची अजाणता किंवा त्याची अज्ञानता, की तो अज्ञान आहे. ही इज ऑब्लिव्हियस म्हणजे तो अजाण आहे, तो जाणत नाहीये, तो अज्ञानी आहे त्याबद्दल. तर रॅमिफिकेशन. रॅमिफिकेशन म्हणजे काय? की जे काही अनएक्सपेक्टेड रिझल्ट आलेले आहेत त्याबद्दल तो कसा होता? अजाण होता. ऑफ हिज ॲक्शन अँड इनडिफरंट. आताच आपण पाहिलं की इनडिफरंट म्हणजे काय? उदासीन. सो इनडिफरंट नंतर काय वापरला जातो? टू. मग बघा टू कुठे कुठे आहे? इकडे टू आहे, इकडे टू आहे. सो ऑप्शन सी आणि ऑप्शन डी काय करायचं आहे? आपल्याला कॅन्सल करायचं आहे. सो आपण जर पाहिलं ऑब्लिव्हियससाठी सुद्धा आपण टूचाच वापर करतो. बघा इथे ऑप्शन ए मध्ये टू आहे म्हणून ऑप्शन बी कॅन्सल होईल. ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा, द ट्रिटी इज बाइंडिंग. बाइंडिंग म्हणजे काय? बाध्यकारी असणे. बाइंड किंवा बाइंडिंग नंतर आपण काय यूज करतो? ऑन यूज करतो. सो ऑन बघा कुठे दिसतंय? एकाच ऑप्शन मध्ये दिसतंय म्हणून ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. त्यासोबत पुढे दिलेलं आहे एनफोर्सेबल म्हणजे त्यांना एन्फोर्स करू शकतो. कशा थ्रू? इंटरनॅशनल लॉ थ्रू. म्हणून कशाच्या थ्रू? किंवा थ्रू इंटरनॅशनल लॉ किंवा आपण अंडर इंटरनॅशनल लॉ असं म्हणू शकतो. सो ऑप्शन ए बरोबर आहे. बाकीचे सगळे ऑप्शन्स जे आहेत ते काय आहे? कॅन्सल होतील. पुढे बघा, हिज रिसर्च इज ग्राउंडेड. त्याचा जो रिसर्च होता तो ग्राउंडेड होता. एम्पिरिकल म्हणजे प्रॅक्टिकल एव्हिडन्सवर आधारित. अँड अलाइन. अलाइन म्हणजे काय? का विशिष्ट पोझिशनमध्ये असणे. सो अलाइन नंतर आपण काय वापरतो? अलाइन नंतर आपण वापरतो विथ. विथ कुठे कुठे आहे? बघा ऑप्शन बी मध्ये आहे आणि ऑप्शन सी मध्ये आहे. मग ऑप्शन ए आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन डी पण आपलं उत्तर होणार नाही. इथे जर आपण पाहिलं तर ग्राउंड सोबत आपण ऑन वापरतो, परंतु ग्राउंडेड जर असेल तर त्याच्यासोबत आपण काय वापरणार? इन वापरणार. मग बघा इन कुठे दिसतंय? ऑप्शन बी मध्ये दिसतंय म्हणून ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. नेक्स्ट क्वेश्चन इज द ऑर्गनायझेशन रिलायन्स. रिलायन्स म्हणजे काय? विश्वास. आणि विश्वाससाठी आपण काय म्हणजे रिलायन्ससाठी आपण काय वापरतो? ऑन वापरतो. बघा ऑन कुठे दिसतोय? एकाच ऑप्शन मध्ये दिसतोय म्हणून ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. आणि वल्नरेबल. वल्नरेबल म्हणजे काय? जे वीक असतात ते. आणि त्याच्यासोबत आपण काय वापरतो? टू वापरतो. बघा ऑप्शन ए मध्ये शेवटचा टू आहे का? टू आहे म्हणजे हे बरोबर आहे. पुढे बघा,
शी इज डीपली एन्ग्रॉस्ड. एन्ग्रॉस्ड म्हणजे काय? तल्लीन असणे किंवा त्यामध्ये पूर्णतः असणे. सो एन्ग्रॉस नंतर जनरली आपण काय वापरतो? इनच वापरतो. इन बघा कुठे-कुठे दिसतोय? ऑप्शन बी मध्ये दिसतोय म्हणून ऑप्शन बी हे आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. त्यानंतर ऑब्लिव्हियस म्हणजे अजाण असणे. सो ऑब्लिव्हियस नंतर काय वापरला जातो? टू वापरला जातो. बघा ऑप्शनमध्ये टू आहे का नंतर? आहे म्हणजे ऑप्शन बी हेच आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे द फाइंडिंग्ज आर इनकम्पॅटिबल. आता आपण इनकन्सिस्टंट पाहिलं, कन्सिस्टंट पाहिलं. इनकम्पॅटिबल जरी असेल तरी आपण जनरली काय वापरतो? विथच वापरतो. म्हणून या ठिकाणी काय यूज झाला पाहिजे? विथ. विथ बघा कुठे आहे? ऑप्शन बी मध्ये आहे आणि ऑप्शन डी मध्ये आहे. सो फ्रेमवर्क आणि इकडे कॉन्ट्रारी आहे. कॉन्ट्रारी म्हणजे काय? विरोध असणे किंवा विरोधात असणे. सो कॉन्ट्रारी नंतर आपण काय वापरतो? टू वापरतो. सो टू कुठे दिसतोय आपल्याला? टू दिसतोय ऑप्शन बी मध्ये. म्हणून ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. डी जे आहे ते मात्र आता कॅन्सल होईल. पुढे बघा द बोर्ड्स कॉन्फिडन्स इन द सीईओज कॉन्टिजेंट. कॉन्टिजेंट म्हणजे काय? अवलंबून असणे. कन्सिस्टंट क्वार्टरली परफॉर्मन्स. सो बोर्ड्स कॉन्फिडन्स जो आहे कशामध्ये? सीईओच्या वर जो कॉन्फिडन्स आहे. सो या ठिकाणी बघा इन आपल्याला दिसतोय ऑप्शन बी मध्ये आणि म्हणून ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर होईल. कॉन्टिजेंट नंतर अवलंबून असणे ऑन. कॉन्टिजेंट ऑन च्यावर अवलंबून असणे म्हणून ऑन बरोबर येईल. सो ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. त्यानंतर बघा मित्रांनो देअर इज अ ग्रोइंग स्केप्टिसिझम. स्केप्टिसिझम म्हणजे काय? संशयवाद. स्केप्टिसिझम म्हणजे काय? स्केप्टिकल व्यक्ती असतो म्हणजे तो स्केप्टिक असतो म्हणजे तो कसा आहे? संशयी आहे. सो स्केप्टिसिझम म्हणजे काय? संशयी असणे. सो याच्यासोबत जर आपल्याला प्रेपोजिशन यूज करायचा आहे तर तो कोणता यूज करणार? आपण अबाउट यूज करणार. अबाउट बघा ऑप्शन ए मध्येच आहे म्हणून ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. त्यानंतर सॅटिस्फॅक्शन असो किंवा डिससॅटिस्फॅक्शन असो आपण याच्यासोबत विथ हा प्रेपोजिशन वापरतो. असमाधानी असण्याच्या सोबत. सो विथ बघा पुढे विथ दिलेला आहे का? अबाउटच्या पुढे विथ आहे म्हणजे हेच आपलं ऑप्शन बरोबर या ठिकाणी येणार मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा द ट्रिटी इज टेंटॅमाउंट. टेंटॅमाउंट म्हणजे काय मित्रांनो? टेंटॅमाउंट म्हणजे च्या बरोबरीचे असणे, चे सिमिलर असणे. अँड ॲडमिशन ऑफ फेल्युअर इनमिकल. इनमिकल म्हणजे काय? तर इनमिकलसाठी म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीचा शत्रू असणे किंवा विरोधी असणे किंवा विरोधात असणे. सो या ठिकाणी इनमिकल नंतर आपण काय वापरणार? टू वापरणार आणि इथे टेंटॅमाउंट सोबत सुद्धा देखील आपण काय वापरणार? टू वापरणार. सो दोघी ठिकाणी टू टू वापरायचं आहे म्हणून ऑप्शन बी जे आहे तेच आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न. ओके. पुढचा प्रश्न संपलेला आहे. सो दिस द टोटल 20 क्वेश्चन्स बेस्ड ऑन प्रेपोजिशन. हे प्रेपोजिशन चॅप्टरवर आधारित असलेले 20 क्वेश्चन्स या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत मित्रांनो. सो अशा प्रकारे आपण प्रेपोजिशनच्या या प्रश्नांची प्रॅक्टिस केलेली आहे. हे सर्व फिक्स्ड प्रेपोजिशनचे प्रश्न होते. 1-2 वेळेस जर तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित पाहिला तर तुम्हाला क्लिअरली कळेल की कोणत्या शब्दासोबत कोणता प्रेपोजिशन वापरला गेला पाहिजे जेणेकरून आपल्याला प्रेपोजिशन या चॅप्टरवर जर प्रश्न विचारले गेले तर पुरेपूर मार्क्स आपल्याला मिळाले पाहिजे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रमैत्रिणींपर्यंत सुद्धा पोहोचवा. सर्व लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या तुम्ही चेक करू शकता. थांबू येथेच. टेक केअर. बाय बाय. जय हिंद. जय भारत.